हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 15 जून. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर इकडं व्हिडिओची सुरुवात झालेली आहे चहापासून. तर वेदिकाला चहा आणि बिस्किट दिलेला आहे आणि बाकींच्यासाठी सगळ्यांसाठी झालेले हे गॅरेजला गेलेले आहेत. आणि बाबा तरी चहा वगैरे घेत नाही, तर बाबांसाठी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते आंघोळ केल्यानंतर जेवणच करतात. तर इकडं माझ्यासाठी पण चहा बनत आहे. जोपर्यंत चहा उकळत आहे तोपर्यंत मी बाहेरचा थोडाफार पसारा मी आवरते. खूप पसारा होतो, तिकडं पसारा इकडं पसारा, दिवसभर हीच काम असतात. तिकडचा पसारा आवरजेपर्यंत इकडे होतो, इकडचा आवरजेपर्यंत तिकडे होतो. हेच तामझाम सुरू असतं. तर तोपर्यंत पाणी पण छान गरम झालेलं आहे. तर अगोदर बाबांसाठी मी पाणी नेऊन ठेवलं. बाथरूम मध्ये आल्यानंतर आंघोळ करते आणि चहा पण उकळलेला आहे. तर संग कामं होतात अशा पद्धतीनं. नाहीतरी एक एक करत बसायला लेट खूप होतो त्यामध्ये. आणि हो, व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक जरूर करा. आजकाल व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाहीये, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. फ्रीच असतं ते, असं नाही की तुम्हाला पैसे वगैरे द्यायचे आहेत. तुमच्या इथे लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडे बघू शकता, हे शेंगदाणे रात्री आणलेले होते आणि याच्यामध्ये ना एकदम शेंगदाण्यासारखेच खडे आहेत. एकदम लाल लाल दिसणार पण नाहीयेत, साईज पण तसंच आणि दिसायला रंग पण तसाच. आणि शेंगदाणे भाजून मी जेव्हा चटणी वाढते ना, तर पूर्ण चटणीमध्ये खडा येत होतो. म्हणून अगोदरच मी इकडे शेंगदाणे निवडून फटकून घेतलेले आणि डब्यावर भरून ठेवला. तसं तर हे डबे 1 किलोच्या हिशोबानेच मागवलेले होते. 1 किलोचे म्हणून दिलेले होते, पण 1 किलो शेंगदाणे काही या डब्यामध्ये येत नाहीये. तर मी इकडे दुसऱ्या डब्यामध्ये थोडेसे शेंगदाणे जे उरलेले होते ते काढलेले. त्यांनी चहा इथंच थंड होत आहे, चहा काही घेणं होत नाहीये. सगळ्या बायकांचं असंच असतं ना, नाश्ता बनवा, चहा बनवा, स्वतःसाठी गरम कधी भेटत नाहीये. बनवून ठेवा, थोड्या वेळ दुसरी कामं आवरा, तोपर्यंत ते थंड होऊन जातं. तर असं आता संग स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. तर आज भाजीमध्ये बनणार आहे दोडक्याची भाजी. वरण काय बनवायचा विचार नाही, पण नंतर मी बनवलेलंच होतं. म्हणजे दररोज आपल्या घरी वरण भात, कसाही स्पेशल स्वयंपाक असो, काही पंचपक्वान्न बनू दे, वरण हे असतंच असतं. कारण ते इतकं स्पेशल आहे की त्याच्याशिवाय कुणाचं पोट भरत नाही. तर वेदिकाला इकडे दोडकी दिली म्हणत आहे, मी सगळी तयारी करून देते. तर आज मायलेकी मिळून स्वयंपाक बनवत आहोत आणि इकडं चर्चाही सुरू आहे, म्हणजे दोघांची बडबड सुरूच आहे. तर चहा घेतला. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. चहा घेऊन झालेला आहे. आता इकडे घेतलेलं मी लसूण. लसूण मी एकत्रच 8 दिवसाचा सोलून ठेवत असते आणि हे गावरान लसूण आहे आणि थोडाफार मेलेला पण आहे, कारण 1 वर्ष होऊन गेलेले, त्यामुळे हे लसूण ना आता खराब होत आहे. म्हणलं हेच लसूण घ्यायचं. जे मार्केटून आणलेलं आहे ना, ते पण लसूण ठेवलेलं आहे, पण मी ते घेतलेला नाही, कारण आता हे खराब होत आहे, तर अगोदर हेच यूज करायचं आहे मला. जोपर्यंत वेदिका दोडके वगैरे चिरून देत आहे तोपर्यंत मी लसूण सोलून घेतला. आणि यामध्ये पाचोळा मात्र खूप निघतो, बाहेरून फटकून आणलेला आहे, नाहीतर घरभर पाचोळा होतो. आणखीन थोडाफार राहिलेला आहे, तर थोडंसं तोडला, नाही तर मी फटकले. तरी पण किचनवरती बघू शकता किती पाचोळा झालेला आहे तो. आता हा लसूण पूर्ण मी डब्यात भरून ठेवते, म्हणजे 4-8 दिवस तरी चांगला बनवून राहील. नाही तरी फ्रीजमध्ये ठेवलं तर ठीकच आहे, पण असं म्हणतात की लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे डब्यात भरून इथंच खिडकीत ठेवते, म्हणजे आरामात 4-8 दिवस चालतं. आणि दररोज लसूण सोलणं खूप वेळखाऊ काम आहेत. मला वाटतं सकाळी सकाळी लसूण सोलणं म्हणजे खूप वेळ खातं. म्हणजे एकतर कामाची घाई गडबड इतकी असेल, त्यामध्ये हे अशी कामं तर अगोदर करून ठेवलं तरी पण चालतं. तर इकडे लसूण सोलून ठेवलेला आहे. किचन मी स्वच्छ करून घेतले. थोडासा पाचोळा झालेलाच होता सगळीकडे, ठीक पण वाटत नाही ना. घरामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आपली किचनच असते. किचन जितकी स्वच्छ आहे तितकं पूर्ण घर स्वच्छ आहे असं मला वाटतं. आता इकडे मी भात बनवत ठेवलेला आहे. जोपर्यंत भात बनेल तोपर्यंत इकडे ते गुलाबजामुनचे हे 2 पॉकेट मी यावेळेस मागवलेले होते. तर यामधलं फक्त एकच बनवणार आहे. तसं तर विचार केला की 2 पॉकेटाचे गुलाबजामुन बनवूया, पण सरणार नाही, खपणार नाही, कारण आता एकतर कार्यक्रम चालू झाले. तर कुठेतरी कार्यक्रमला तर जातात, काहीतरी होतं, मग जास्त घरात जेवण करण्यात येत नाही दिनेशच्या पप्पांना तरी. त्यामुळे म्हणलं आता 1 पॉकेटच बनवूया यामधलं. तर इकडं लसूण पण मी वाटून घेतलेला आहे आणि अगोदर मी भाजीला तडका देते, म्हणजे वेदिकाने इकडं भाजीची पूर्ण तयारी करून दिलेली आहे. जास्त वेळ कुठं जातो आपला, तर भाजीच्या तयारीमध्ये. भाजीची तयारी पूर्ण झाली ना, मग भाजी बनवायला किती वेळ लागणार आहे, झाली जसं समजा. इकडं कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. 2 चमचे तेल घेतलं. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे. आणि मी आज कांदा वगैरे टाकत नाहीये, फक्त लसूण टाकून ही भाजी बनणार. अगोदर तर मी कढीपत्ता टाकलेला आहे, म्हणजे कढीपत्त्याचा जो फ्लेवर असतो ना, ती भाजी छान उतरला जातो. नंतर इथे लसूण टाकलेला आहे. हा गावरान लसूण आहे ना, त्यामुळे ह्या लसणाचा फ्लेवर पण खूप छान येतो भाजीमध्ये. म्हणजे फोडणीमध्ये खूप छान टेस्टी फोडणी बसते भाजीला. तर इकडं लसूण मी परतून घेतला आणि जसं फोडणी तयार होतच होती तितक्यात गॅसनं आपलं काम केलं. गॅस संपलेला आहे, सिलेंडर कामं झालं आणि 40 दिवसाच्या नंतरच गॅस बुकिंग होत आहे. आजकाल अगोदर सारखं राहिलेलं नाहीये. खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. लवकर सिलेंडरच भेटत नाही असं झालेलं आहे. कालच सिलेंडर भरून आणलेले नाही. आज बघू शकता तुम्ही गॅस संपलेला आहे आणि इकडं गॅस बंद झाला. गॅस बंद झाल्यानंतर म्हणा
सगळीच कामं आपली बंद समजा. कारण दुसरं काही ऑप्शन नाही आहे, चूल नाही आहे आपल्याकडे, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही आहेत, काहीच नाही आहे, नाही ओव्हन वगैरे काही नाही आहे. त्यामुळे ना गॅसशिवाय काही ऑप्शन नाही आहे. आता एकच दिवसाचा फरक होता. काल जर सिलेंडर नाही आणला असता ना, तर आज खरंच बघा उपाशी मरण्याची वेळ आली असती. कारण गॅसशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे. त्यामुळे तर असं जे असतं ना चांगलंच म्हणजे देवाला चिंता. तर इकडं कालच भरून आला आणि आज गॅस संपलेला आहे. तर मी आणि वेदिकानं हे सिलेंडर बाहेरून आतमध्ये आणलं, कारण थोडंसं इथे दारं बसवल्यामुळे थोडंसं अडचण होत आहे. सिलेंडर व्यवस्थित मला ठेवता येत नाही, काढता येत नाही, खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. एकतर पसारा असतो तिथं, अगोदर सगळा पसारा काढला, खूप तामझाम आहे. मग ते सिलेंडर काढलं, मग दुसरं लावलं, मग कॉक व्यवस्थित लावला, ते पण व्यवस्थित बसत नव्हतं, कारण अडचण तशी झालेली आहे. आणि ठेवलेला आहे परत सगळा पसारा मी ठेवला आणि आता परत इकडे गॅस ऑन केला. आता गॅसला जीव आला आणि परत इकडे माझी कामं सुरू झाली, नाहीतर पूर्ण हातच बंद झालेला होता. इकडे फोडणी तरी मी अगोदरच केलेली होती. परत मी गॅस ऑन केला आणि ते गरम केलं व्यवस्थित आणि जी दोडक्याच्या फोडी होत्या ते टाकल्या. अगोदर मी धना पावडर, हळदी पावडर टाकलं, नंतर दोडक्याच्या फोडी टाकल्या, परतून घेतलेला आहे. नंतर टॅमॅटो टाकलं, परतून घेतलं. नंतर मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जशी रस्सा भाजी असते ना तशी भाजी मी बनवणार आहे. नंतर खूप साऱ्या चटण्या टाकलेल्या आहेत. कारव्याची चटणी टाकलेली, शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान येईल. छान मी मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवूया कमी गॅसवर. ती भाजी निवांत तिकडं बनत राहील. मला आणखीन थोडंसं पाणी टाकण्याची गरज वाटत होती, म्हणजे जशी रस्सा भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवणार. चपाती असो, भात असो, सगळ्यासोबत होऊन जाईल. तोपर्यंत वेदिका इकडे देवपूजा करत आहे. आज मायलेकी मिळून स्वयंपाक बनवत आहोत आणि घरची सगळी कामं आवरत आहोत ना, त्यामुळे खूप लवकर आणि फास्ट सगळी कामं होणार आहेत. म्हणजे सगळ्या कामापासून लवकर फ्री होऊ. म्हणजे एकाला दोघी असलो ना सगळी कामं इतकी लवकर होतात आणि बोर अजिबात होत नाही. हसत खेळत आपण मस्त एन्जॉय करत सगळी कामं आवरतो. इकडं जोपर्यंत वेदिका देवपूजा करत आहे तोपर्यंत मी गुलाबजामुनसाठी पीठ मळून ठेवते. तर एक पॉकेट मी इकडे कट करून घेतलेलं आहे पीठ, आणि याच्यामध्ये दूध टाकून मळलं तरी चालतं किंवा पाणी टाकून मळलं तरी पण चालतं, कारण यामध्ये सगळ्याच वस्तू असतात अगोदरच, त्यामुळे गुलाबजामुन इतके मस्त आणि परफेक्ट बनून तयार होतात. तर मी इकडे पाणीच घेतलेलं आहे. पाणी टाकून टाकून मी इकडे छान असं थिक हे पीठ मळून ठेवलेलं आहे. म्हणजे थिक म्हणजे एकदम थिक पण बनवायचं नाही, तरी गुलाबजामुनला क्रॅक पडतात. त्यामुळे ना थोडंसं सैलच मळलेलं आहे आणि सेट होण्यासाठी 15 मिनिट झाकून ठेवलेलं आहे मी. जोपर्यंत हे गुलाबजामुनचं पीठ सेट होत आहे तोपर्यंत मी चपातीसाठी कणी मळून ठेवते. तर इकडे पीठ काढून घेतलेलं आहे गव्हाचं आणि दुसरं मी इकडे भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये पीठ घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून एकदम ठीक असं हे पीठ मळून ठेवते. म्हणजे आज स्वयंपाकामध्ये काय काय बनणार आहे: वरण, भात, दोडक्याची भाजी, चपाती, गुलाबजामुन. म्हणजे वेदिकाने आजी आलेले आहेत ना, त्यामुळे स्पेशल आज बनत आहेत गुलाबजामुन. गुलाबजामुन सगळ्यांना आवडतात, छोटे असो मोठे असो सगळ्यांचे फेवरेट असतात गुलाबजामुन. मला पण खूप आवडतात. तर एकदम मीठ टाकले थोडंसं आणि छान मी मिक्स करून घेतलं आणि छान असं थोडं थोडंसं पाणी टाकून ठीक कणी मी मळून ठेवलेलं आहे. तर याला पण एक 15-20 मिनिट रेस्ट देऊया. तोपर्यंत गुलाबजामुन बनवून घेऊ आणि तोपर्यंत वेदिकाची देवपूजा पण इकडं झालेली आहे. बघू शकता कशी संघ कामं होत आहेत ना. दररोज एकीची धावपळ होत असते माझी. आज ना लवकर पण उठलेली नाही मी, लेटच झालेला होता. तरी पण वेदिका असल्यामुळे सगळी कामं माझी वेळेत झालेली आहेत. म्हणजे जसं तुम्हाला सांगेन तर 6 ते 9 वाजेपर्यंत पूर्ण कामं माझी आवरलेली होती. यामध्ये फारशी कामं पण आली, स्वयंपाक पाणी सगळीच कामं आली. सगळीच कामं आज फक्त 6 ते 9 वाजेपर्यंत सगळं झालेलं होतं. तर असं इकडे दोडक्याची भाजी मस्त अशी बनलेली आहे आणि इकडे कुकरला मी डाळ लावलेली आहे. अगोदर तर विचार केला की आज वरण बनवायचं नाहीये, पण नंतर म्हणलं बिना वरणाचं जमणार नाही. कसाही स्वयंपाक बनवा, वरण हे आपल्या घरी लागतं. थोडंसं सोनं पण वाटत होतं, कारण मला पण एक सवय झालेली आहे की वरण नाही दिसलं तर असं वाटतं की पूर्ण स्वयंपाक बनवून पण व्यर्थ झालं. तर इकडे डाळ लावलेली आहे आणि एकीकडे मी चिंच टाकून पाणी उकळावून घेतलं वरणात टाकण्यासाठी. आणि आता गुलाबजामुनसाठी चासणी तयार करू. तर साखर पण संपलेली आहे, जितकी गुलाबजामुनला पुरेशी आहे तितकी साखर आहे. तर पूर्ण डब्यातली साखर मी घेतलेली आहे. आता किराणा संपतच आलेला आहे थोडाफार, तर मी लिस्ट बनवून देणार आहे. म्हणजे असं सांगितल्यावर आठवण राहत नाही, लक्षात राहत नाही. त्यामुळे लिस्ट बनवून ठेवते की काय काय संपलं. किचनमध्ये ज्यावेळेस जे वस्तू संपली संघ मी लिहून ठेवत असते, म्हणजे नंतर विसरणार नाही मी. इकडे साखर घेतलेली आहे आणि यामध्ये 2 गिलास पाणी टाकलेलं आहे. आता टाकूया विलायची पावडर, आणि जशी 1 तारी 2 तारी चाचणी म्हणतो ना तशी चाचणी बनवायची काही गरज नाहीये. साखर विरघळायची, आणखीन थोडा वेळ चाचणी आपल्याला शिजून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट गुलाबजामुनसाठी चाचणी बनवून तयार होते. थोडीशी चिपचिपी झाली ना एकदम मस्त चाचणी बनलेली असं समजा. तर आता इकडे आम्ही गुलाबजामुन बनवून घेत आहोत माहिती. तर आज ना थोडंसं लवकर देवपूजा झाली ना, खूप छान प्रसन्न वाटत आहे. म्हणजे असं वाटतं की पूजा झाल्यानंतर दिवसाची सुरुवातच आता झालेली आहे. तुम्ही भले कितीही कामं आवरा, असं वाटतं आणखीन दिवसाची सुरुवात झालीच नाही, पण पूजा झाल्यानंतर मात्र वाटतं की आता सुरुवात झालेली आहे आणि खूप छान मनाला एक वेगळी प्रसन्नता आणि शांतता असते. तर असं इकडे आता आम्ही दोघी गुलाबजामुन बनवत आहोत. आमची चर्चा पण सुरू आहे, बडबड बडबड दोघींची चालूच असते दिवसभर.
असं इकडे चाचणी पण बनलेली आहे. आणखी थोड्या वेळ शिजून घेऊया. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता. तोपर्यंत आम्ही गुलाबजामुन इकडे राऊंड राऊंड शेपचे बनवून घेतले, छोटे मोठे. कुठं आपल्याला कुणाला द्यायचं आहे, घरी तर खायचं आहे. तर काही छोटे झालेले आहेत, काही मोठे झालेले आहेत. इकडे सगळेच गुलाबजामुन आम्ही अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आता तळून घेऊया. आणि कुकरला पण 2 शिट्या झालेल्याच आहेत. आता संग संग डाळ पण शिजलेली आहे. एक काम करण्यामध्ये लेट होतो, त्यामुळे किचनची कामं संग संग करायची ना, खूप लवकर फास्ट होतात. आणि आता तरी सगळ्या ताई खूप घाई गडबडीत आहेत, कारण शाळा चालू झालेली ना, सगळ्यांना इतकी धावपळ असते सकाळी सकाळी, सांगूच नका. त्याचा आवरू का याचा आवरू, याचा आवरू का त्याचा आवरू. नवरे जाणार असतात, मुलं जाणार असतात, म्हणून सोडायचं असते, वेगळी ड्युटी असते ते तरी. अशी धावपळ सगळ्या ताईंची सुरू झालेली आहे. असं इकडं तेल ठेवलेलं आहे मी, लोखंडी तर कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यात तेल पण संपलेलं तेल काढायचं आहे. थोडंसं धोंडे तळेल तांब्यात काढून ठेवलं होतं, ते पण तेल ठेवलेलं आहे इकडं. तर तेल छान गरम झाले, तोपर्यंत दूध पण आलं. तुम्ही अंदाज लावू शकता किती लवकर माझा स्वयंपाक झालेला आहे. आता तरी 8:30 वाजलेले आहेत. आणखीन दूध गरम करायला ठेवलेलं नाही. अगोदर मी गुलाबजामुन तळून घेते इकडं. तेल छान तापलेलं आहे. नंतर मी गॅस मध्यम केला आणि हवा इतकी जास्त आहे की गॅसच्या एका साईडला होत आहे. वेदिकाला म्हणलं दार बंद कर. तर आता दार बंद करून स्वयंपाक करावा लागणार आहे. पण दार बंद केल्याने एक होतं ना, गरमी खूप होत आहे. आतमध्ये अजिबात कुठूनही हवा येत नाही. दार ओपन ठेवलं तर गॅस राहत नाही, की दार बंद केलं तर आम्हाला हवा लागत नाही. तर वेदिकाला म्हणजे तोपर्यंत असू दे, तोपर्यंत मला कांदा वगैरे चिरून दे वरण बनवण्यासाठी. म्हणजे आज वरण बनवायला थोडासा लेट झालेला आहे मला. तर असं अगोदर विचार केला की बनवायची नाहीये, नंतर विचार आला की करूया वरण, कारण भाजी पुरेशी होणार नाही, टिफिनला वगैरे द्यायची असते ना, त्यामुळे. इकडे चाचणी बनलेली आहे. आता गुलाबजामुन पण मी पहिला बॅच काढून घेतला. तसं तर मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेले होते, पण तिकडे मी वरण बनवते संग संग आणि इकडे गुलाबजामुन तळून घेते, म्हणजे दोन्ही कामं एकत्रच होते. तर इकडे तेल छान तापल्यानंतर गुलाबजामुन टाकून मी आलट पलट करत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घेतलेले आहेत. आणि आता संग संग चाचणी पण टाकले. चाचणी हलकीशी कोमट असली पाहिजे, असं नाही की जास्त कडक किंवा पूर्ण थंड झालेली चाचणी घ्यायची नाही, थोडीशी कोमट आहे चाचणी. त्यामध्ये मी गुलाबजामुन टाकले. अगदी मिनिटामध्ये गुलाबजामुन चाचणी एकदम करून घेतलेली होती. इतके मस्त आणि सॉफ्ट गुलाबजामुन झालेले होते ना, की तोंडात टाकताच वेळ राहणार आहे. इकडे गुलाबजामुन सगळे बनले आणि चाचणीमध्ये मी टाकून ठेवलेले आहेत. आता संग संग वरणाला तडका देते. तर इकडे वेदिकाने सगळी तयारी करून घेतली. पातेल्यामध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा हे सगळं टाकलेलं आहे. लसूण टाकलेलं थोडंसं, म्हणजे टेस्ट छान येतो. परतून घेतल्यानंतर मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि मसाला टाकलेला आहे. मस्त असं वरण बनलेलं आहे. आणि इकडे बघू शकता गुलाबजामुन छान चाचणी ऍब्झॉर्ब करून घेतले आणि असे फुगून बसले की त्या पातेल्यामध्ये स्पेस दिसत नाही. चाचणी पण मी खूप कमी बनवलेली आहे. आणि काही गुलाबजामुन खाली जाऊन बसले जे फुललेले आहे, त्याला वरी घेतला आणि जे नंतर टाकलेले होते ते खाली गेलेले आहे. चाचणी राहिली ना, कोणीच खात नाही, ती तशीच राहते. फक्त जामून जामून खातात आणि चाचणी तशीच राहते. म्हणून मी चाचणीच्या वेळेस कमी बनवलेली आहे. जितकी गुलाबजामुनला पुरेशी होईल ना, तितकीच बनवलेली आहे. इकडे आता गुलाबजामुन मस्त बनलेले आहेत आणि बाकीचाही पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. बघू शकता आता फक्त चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत. वरणालाही उकळीचा वेट करूया, तोपर्यंत मी इकडच्या बर्नरवर ठेवते आणि इकडे मी चपाती बनवून घेते, म्हणजे आज कसलाही वेट करायचा नाही. ह्या सगळीच कामं माझी खूप फास्ट झालेली आहेत. इकडे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता पोळीपाट मी इकडे घेतलेला आहे, पण त्याला थोडंसं पीठ लागलेलं होतं, तर छान मी घासून काढलं. आता म्हणजे आता क्लीन करायला घेऊन तर परत ओलं होणार होतं ते, म्हणलं भांड्यासोबतच घासायला घेऊया. इकडे मी लाटी करून घेतलेली आहे, त्याला पूर्णपणे तेल लावलं, थोडंसं कोरडं पीठ टाकलं आणि परत मी दुमडलं, परत तेल लावलं, परत मी पीठ शिंपलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने 3 पदरी चपाती मी बनवते. खूप छान सॉफ्ट हे चपात्या बनतात आणि थंड झाल्यानंतर छान सॉफ्ट बनून राहतात, कडकपणा येत नाही याला. टिफिनला वगैरे द्यायचं असं ना, अशा चपात्या बनवायच्या, म्हणजे दिवसभर छान नरम बनून राहतात. इकडे तेल टाकलेले थोडंसं तव्यावरती मी आणि अलट पलट करत मी चपाती शेकून घेते, पण चपाती व्यवस्थित शेकतच नाहीये. एका साईडला शेकते, एका साईडला कच्ची राहत आहे, कारण हवा जास्त आहे, त्यामुळे त्या दार बंद केलेले बघू शकता इकडे वेदिकानं. आणि आता गरमीमध्ये आम्ही स्वयंपाक बनवत आहोत, खूप गरमी होत आहे. आणि बघू शकता दार बंद केल्यानंतर चपाती मात्र छान फुललेली आहे, कारण आता त्याला प्रॉपर सगळीकडे आग भेटलेली आहे व्यवस्थित. त्यामुळे म्हणजे चपाती असो, भाकर असो किंवा काही स्वयंपाक असो, त्याला जाळ पण व्यवस्थित सगळीकडे गेला पाहिजे, तेव्हा स्वयंपाक छान बनतो. नाहीतर अर्धवट कच्चा राहतो, अर्ध शिजता असा, अर्ध करपत असं होतं. सगळं परफेक्ट पाहिजे. चपात्या बनलेली, आजी गॅरेजला गेला होता, आता आलेला आहे, तर म्हणलं आजीला अगोदर जेवायला वाढवूया. इकडं जेवणामध्ये आज काय काय बनलेलं आहे, मस्त असं गरमागरम वरण, दोडक्याची भाजी आहे, छान असे गुलाबजामुन आहेत, गरमागरम भात आणि चपात्या बनलेल्या आहेत. तर हीच आहे आजची जेवण थाळी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. गरमागरम जेवण थाळी इकडं तयार आहे. तुम्हाला काय आवडतं, तुमचं फेवरेट काय? मला तर वाटतं सगळ्यांना गुलाबजामुन खूप आवडतात, सगळ्यांची फेवरेट असतात. तर इकडे गुलाबजामुन पण आहेत. थोडीशी मी यामध्ये चाचणी टाकलेली, जास्त बनवलेलीच नाहीये, कारण गुलाबजामुन खायला आवडतात, पण चाचणी खायला तितकी आवडत नाही. आणि अशी मस्त गरमागरम चपात्या बनून तयार झालेली. तर हीच आहे आजची जेवण थाळी.
अगोदर मी आजीला वाढत आहे आणि वेदिकाला म्हणते तू पण जेवण कर. पण वेदिका म्हणत आहे तुझ्या सोबतच मी जेवण करेन, मला माहिती आहे तू नंतर जेवणार नाही, तू कामात लागते, चालू आहे तुझं. मी म्हणलं तू जेवण कर, मी नंतर जेवण करते, पण नाही म्हणत आहे, बसलेली आहे आता माझा वेट करत. तुला एक गुलाबजामुन तरी खा, तरी एकच दे, फक्त एकच दे सुरू आहे तिचं. तर एकच गुलाबजामुन दिलेला आहे आणि आतमधून मी तुम्हाला कट करून दाखवत आहे, बघू शकता. आजपर्यंत चाचणी गुलाबजामुन छान ऍब्झॉर्ब केलेले आहे, छान फुलून बसलेले आहेत, खाण्यासाठी इतके छान टेस्टी सॉफ्ट बनलेले की तोंडात टाकताच वेळ घालणारे, म्हणजे पोट भरेल पण मन भरणार नाही, इतके छान झालेले आहेत. नंतर वेदिकाला इथली चपाती आणि भाजी पण दिली, पण ती काही जेवण केली नव्हती, माझाच वेट करते बसलेली आहे.